गावबळ खर्चा कसला रंगाला कुणाचा म्हणते येऊन कधी काय? आलाय? राम राम आलो सकाळी. होय हा बरं. बसा बसा बसा. बरं, तब्येत वगैरे कशी आहे? एकदम हे आता व्यवस्था मजेमध्ये. होय तुमची सांगा कसं आहे तुम्ही? हाय एक नंबर आहे बाबा. निवांत चालू सगळं. बर आपलं झालं पैसे वगैरे वाटून सगळं झालं. व्यवस्थित झालं ना सगळं? होय, हे सावकाश 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 पडत चाल पडत चाल. जरा बसा व्यवस्थित. बरं काय अडचण वगैरे काय आली नाही कसं? अडचण कुठं काय नाही आली. सगळं पैसे बिस वाटलं बर पाटला घरी पण गेलतो. बर, आपलं त्यांचं भांडण झालेलं ते. हा भांडण हा, झालेलं. हा. पाटील काय नव्हतं घरी. बर पाटलाला वडील होतं. हम्म. समजावून सांगितलं. हा. वडिलाला आपल्याकडनं केला. केलं काय? केलं. काय ते एकदम भारी झालं. एक नंबर झाला एक नंबर. त्याचे पैसे वगैरे काय कमी पडले नाहीत ना? काय मी कशी नाही पडलं सगळं कमी पडलं सांगा अजून आपण. नाही काय मी नाही पडलं व्यवस्थित झालं सगळं. बर बर. पैसे वगैरे वाटलं सगळं तिकडं. मग लोकांचा काय विचार काय येतं? लोकांचं 100% आपल्यालाच आहे आणि विजय आपलाच आहे त्यात काय वाद नाही. आताचा विचार आपला गुलाल आपलाच आहे ना. काय कळना गोट्याबाई काय महागात घेतली नाही, गोठ्याबाईचा विषय काय सांगू आता पण जेव्हा गोठ्याबाईनं ते आपली वरची त्यांची जमीन आहे बर ती एकर काढली. हा. पहिली गोष्ट हा. ती इकली तर तिने थोडं पैसा लावणार आहे. बर बर बर. पण ती जमीन कोणी घेत नाही पहिली गोष्ट. त्याची किंमत लय सांगायला ती घेत नाही म्हणजे अध्यक्षांना पण गिरायक आपण म्हणतो घ्यायचं काय? आपण घ्या ना. ते आपल्यासाठी फायनल आहे हम्म. पण बाकीचे कोणी घेऊ शकत नाही अशी तसबीर बर बर. मग भारी झालं आपणच घेऊ ना त्याला. ते त्याला सगळीकडे आपण अडकवून ठेवायचा. कसं करू टाकू? हा. चालेल. काय पोरं बी सगळी रात्रभर पैसे वाटल्यामुळे जरा कमी आले नाही. पोरं काय दमले असतील रात्रभर पळू हा, पळू. असं थंडीचे दिवस पण चाललंय. जास्त आहेत. नाही, हा त्याला आपल्याला शाळेत लावायचं आहे. लावू घ्या आपण. आपल्या गोठवाडीच्या लावी शिक्षण वगैरे काय झाले? शिक्षण काय झालं तुझं? झाले. दहावी झाले. शाळेत झाले. कॉम्प्युटरवर चालवत आहे वाचायला. शिपाईची पोस्ट खाली जाईल आपल्या आता सध्या. हा, खाली. सध्या शिपाईची पोस्ट लावून ना. हा सरकारी. शिपाईची पोस्ट मध्ये लावून टाकू की तसंही सध्या. चालू. आता काय थोड्या दिवस नंतर परत जर पुढे बघायचं. पहिल्यांदा जरा कमीत सुरुवात करायची करताना. हा. डायरेक्ट पण मोठी पदवी देता येत नाही असं कामं असतं. चालू रोडचे बी चालू होते. फुलांचं. बऱ्यापैकी संपत झालंय आता. थोडंच काम राहिलंय. 80% काम झालेलं दिसतंय. चालू आहे. 20% राहिले तेवढं. एवढा दुसऱ्या काय असे आपली माझी वैयक्तिक अशी होती की हम्म. आपल्या गावात जी तरुण पोरायची हम्म. ते आता कसं चालले जी ती बाहेर चालले बर. गावावर काम नाही ती काय नाही तेव्हा जी ती आपलं मुंबई पुण्याला चालले ते हम्म. मग त्यांच्यासाठी आपण गावात वगैरे ना आपल्या तालुका वगैरे त्यासाठी काहीतरी असं MIDC. MIDC म्हणा वगैरे मग निवडून आलं तर करायचं MIDC काढायचं की हा, मग नाही? ते इलेक्शन तर होते का आधी. इलेक्शन बजेट तर पास झालं पाहिजे. आपलं बजेट तर एवढं पाहिजे की आपलं हाय मस्त बजेट आहे पण हम्म. आपलं सगळं नाही लावायचं. थोडंफार तर तिकडून काय आलं पाहिजे की सगळं आपलंच खर्च करून कसं आलं. चालेल बरोबर आहे. मस्त आपला भरपूर खर्च व्हायला लागलाय आता सध्या. आता पैसे वाटण्याच्या ह्याच्यात आहे. बाकीच्या गोष्टी भरपूर पैसे चाललाय. नाही, तीच मग सगळी पोरं नाही इलेक्शन झाल्यावर आपलं म्हणजे निवडून आलं का काय MIDC काढूच की तसं करू. वर्षात उद्घाटन झालं पाहिजे असं करायचं. हम्म. आता सध्या जनता तर नाराज नाही होणार ना. हम्म, हम्म. जनता कोण नाही असं नाराज कोण नाहीत ना. मग विषय चालू करा. हम्म. होय अध्यक्ष बोला की. साहेबांना बोलून बघा पार्टीचं ही पोरं पार्टीच करायला तुम्ही तर सांगा की आता आपला विजय फायनल झाले. बरोबर आहे फायनल झालाय पण आपलं इलेक्शन तर उद्या निवडून तर येऊ द्या. आधीच कसं सगळं अहो 101% तुम्ही निवडून नाही. येत आहे. ते बरोबर आपण निवडून येणारच आहे. आपलाच आहे. तरी बी तुम्हाला काय पार्टीचा खर्च आम्ही देतो वाटतं. अरे दाद्या निवडून आपण येणार आहे सगळं आपणच करणार आहे पण बाहेर तुम्ही पडला तर आमच्याकडनं पार्टीचा आहे तुझा पैसे त्यांना विचारा पार्टी एवढा? त्यांना किती वेळा दाखवत जेवण सांगितलं तुम्ही याला पण दिलं की अहो, साखर तुम्हाला देतो किती वेळा सांगा ना तुम्ही किती वेळा सांगितलं किती वेळा सांगितलं. तिकडे खरं बोलायचं आमच्याकडे बघून काय मला पैसे दिलेत की जेव्हा मागेल हा पोरांसाठी खर्च मी पैशाला तेव्हा दिलेत. कमी पुढे दिले पोरांना. एका टायमाला काय होणार आहे आपल्याला माहिती आहे विजय एका आपला- टायमाला कुठे आहे? मी प्रत्येक वेळेस याला पैसे दिले. हा प्रत्येक वेळेस मला पोरांच्या खर्चात प्रत्येक वेळेस दिलेत की. पण आमच्या पैसे पोचलच नाही जरा. यांना मी काय केलंय माहिती आहे का यांना कसं केलंय घरनं जेवण यांना पार्सल टापट दिले 10 कारण 10 गेलं का
मस्त अनहेल्दी खराब जेवण घरचं जेवण दिले ना, मग अजून काय पाहिजे. तुम्हाला जेवण दिलं मी. आम्हाला डाब्यावरच पाहिजे, नाहीतर पार्टी बाहेर पाहिजे. बाहेर पाहिजे आपण पार्टी निवडायला कोणी बाहेर आपण तुम्हाला निवडून येते म्हणते बघ. आपल्या तळ- बोकड आपल्या- तुमच्यासाठी. आपल्या तळावर बॉकेट राहू द्या, आधी चिकन द्या इथले इथं. चिकन सांगा मस्त बोकडा देतो तुम्हाला, जर बंटी भाऊ निवडून येऊ द्या. आणि तुम्हाला माहित आहे गुलाल आपला 100%. माहिती आहे ना, हो, आम्ही त्यासाठीच बोलतोय. तुम्ही फक्त आता त्याची तयारी करा बाकीची कशाची? बाकीची निवडून आल्यानंतरची तयारी आता. हम्म. आपल्याला 2-4 JCB पण लागतील, हा अरे त्याची फुलं लागते. गुलाल आणा ना, तर मग मागू पाटापाटा. कुठल्या गोष्टीत कमी नाही पडली पाहिजे, सगळं मी सांगून ठेवलंय. कुठल्या गोष्टीत कमी नाही सगळं पडली सांगून पाहिजे. ठेवलंय. हा फुलं ती काय जी शिबी आहे ती सगळं सांगून ठेवलंय. आता 2 कशात कमी नाही पडली पाहिजे. बंटी भाऊच्या असं अंगावर पडलं पाहिजे. 50 पोती गुलाल आहे 50 पोती. मी त्या गुलाला खाली दबून असं काय करू नका. गुलाला खाली मी दबून जाईल खाली, असं भव्य करू दिसलं नका. पाहिजे नाही, बंटी भव्य भाऊ. बरोबर आहे की जेसमिन बच्चाला मीच खाली पुरून बुजून जाईल. आपल्या गावात रोड बनवायचा चालू आहे ना, बर ती कॉन्क्रीट कमी, हम्म. गुलाल जास्त दिसायला पाहिजे. म्हणजे असं चालतं की पुढच्या- गुडघाभर पुढ- गुलाल म्हणजे वर आला पुढच्या वर्षीपर्यंत ती रस्त्यात परत गुलाला मिस दिसला पाहिजे, म्हणजे नाही, पुढच्या वर्षी उतरला का. त्याला पोटावरची माणसं नसते ती मारली. हा. त्यामुळे दादा आपण बाकीचा विषय गुलाचा वर विषय नाही, गुलाल कमी करू नये, भव्य दिसलं पाहिजे. बंटी भाऊ किती मोठे कळलं बरं, पाहिजे. जाऊ द्या. पार्टीचं काय करताय सांग. करू, नियोजन करू. 2 दिवसावर तुम्हाला माहिती का 2 दिवसावर आले मतदान कसं ते खूप अटक करतोय. पार्टी आजच पाहिजे. आजच पाहिजे आणि आजच करायची. करायची मग म्हणजे बघा, करायची. करूया. मग तुमच्या मनात बघा, जर तुम्हाला करायचं नसेल तर राहू द्या. काय बघायला लागेल, टायमिंग बघायला लागेल, कसं काय काय काढा, होतं, काय बाकीच्या गोष्टी करा. बघायला तुम्ही जर लागतील. नाही आला तर पैसे आम्ही देतो दोघे. नाही तसं नाही. पैसे नाही आल्यावर निवडून हा, निवडून निवडून नाही मी तुमचं म्हणणं आहे, मी निवडून येणार आहे का नाही, हा? तुम्ही असं अहो, म्हणजे- 101% मग तुम्ही काय या. नाही निवडून आला तर पैसे त्या येतो, येतो. विश्वासावरच हा. पार्टी मागतोय आम्ही. बर आम्ही एवढं फिरलोय वाडी वस्तीनं आम्हाला. बर बर. आज ना देव पार्टी बरं, आज संध्याकाळी टायमिंग त्यांना नाही. तुम्हाला टाइम किती तुम्ही वाजता या. बघा? 4च्या आसपास करू घ्या. 4च्या आसपास. 1-2 तास हा, तेवढंच. 4च्या आसपास मी पण आहे निवांत आहे. 4 वाजता या, 4 वाजता करू. लय पण टाइम नाही घालवायचा, आपल्याकडे टाइम कमी आहे. 4च्या आसपास करू, आहे का नाही याचं पण? करू सगळं करू, सगळं करू. काय लागतंय काय नाही. गोवा येणार आहे लागतंय का? आता. आपल्याला आपले कार्यकर्ते येणार आहेत माझे 2-4, त्यांनी मग माझ्याकडे हाय. मग नाही 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 नाही, कमी कुठल्या गोष्टीत पडणार नाही. ते बरं मी म्हटल्यावर ओंकार, शाळेतच चालेल. आमचं तुमचं काय मागणी द्या पार्टीसाठी, जे काय लागतंय कुठली गोष्ट कमी नाही पडली पाहिजे यांना, असं कर. नाही, यांना देतो तुम्हाला जे पाहिजे. नाही प्रवेश परत करायचे म्हणजे आपले हा. कार्यकर्ते, बर. त्यांची पण लई इच्छा आहे. तुमचं नाव ऐकलं की तुमचं सगळं रोड बरं, बरं. चालले म्हणून हम्म. त्यासाठी त्यांनी मला फोन करायला सारखं. मग असं सगळ्यांना घेऊन या, जेवढे येते तेवढे घेऊन या, करू पार्टी. Yes. ते आपल्या तळ्यावर करूया, तळ जागा पण चांगले. हा, आपण हा, चालतंय. करूया. काय अडचण नाही. आपण चालतं. बाकीची कामं बघू. चला, बाकीची कामं बी मग करायची. चला. जाऊ. उद्या आज नक्की पार्टीचं बघा. नक्की नक्की नक्की. 4 वाजता या, 4 वाजता भेटू, हा? चला हो बंटी भाऊ. हा, चला चला. कॅन्सल करू नका बरं का. नाही नाही जाऊ. अध्यक्ष असेल तर चालतंय. आईला पोरांचं लगा. कसं करायला ते माहिती आहे हा. का? पोरं म्हणजे असे आपले चांगली पोरायची, नाही, चांगलीच बरोबर आहे. इमानदारीने काम करणार पोरायची. एवढे हक्का- पैसे बाकी हक्कान मागते ती. मी उघडलं शेवट उघडत नव्हती पोरं. नाही, हक्कान जिद्दीन सगळ्या गोष्टी मागते, ते आता जिद्द करून मागते. लहान पोराचं सारखी नाही अजून, अजून असं वाटते ती लहान आहे ती. जिद्द त्यामुळे कसं असते हक्कान मागते ती मराठी. गेले भांडणं करत दुपारी तुम्हाला माहित आहे. नाही, ते चांगलं केलं, नाही? ते चांगलं पहिली केलं, गोष्ट, ते चांगलं त्यांना केलं. जे आपल्या घरच्या जेवण तिने येत होतो, इकडे तिकडे करत होतो. त्यामुळे मग त्यांच्यासाठी आपण आज घेऊया. नाही, काढू ह्यासाठी आपण 1-2 तास काढू. त्यामुळे म्हणलं आज काय पोरांसाठी 2 तास काढू शकत नाही अरे, 2 तास एवढं काढू. करू, नाही, 2 तास काढू, टाकू. करू जेवढं 2 तासामध्ये होऊन जातंय आपलं. पोरं सारखं म्हणतो ते पार्टी पार्टी म्हणलं चला बंटी भाऊ आहे. आपलं कुठले काय कार्यकर्ते वगैरे कोण आहेत त्यांना सगळ्यांना घ्या बोलवून. हम्म. अरे असा एक विषय झालाय. हम्म. तर माझी बहीण होती माधवी, हम्म. तिला असं ते पुण्याला आलती ना. अरे हा, तिचं काय 2-3 ह्याच्यापासून काय 2-3 दिवस झालं तिला बघतोय, कुठं दिसत नाही, कुठल्या प्रचारामध्ये दिसणे झाले काय नाही. हा. सगळं ते प्रचार मध्ये सगळं तिला म्हणजे तिला एक प्लॅन आखला कसं करायचं काय हा. करायचं प्लॅन सांगितलं की नाही. बर. पण तिला पेपर येतं अरे रे 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 रे. कुठल्या डॉक्टर सायन्स काय तर पेपर आहे ती मला बर बर म्हणते. बर बर. ती पेपरला गेलं, तिला अर्जंट कॉल आला तिकडून. अरे अरे, मग आज चांगला ह्याच्या टायमावरच बरोबर तिथे झालं की रे. मग ती सुद्धा नाराज झाली ना थोडी. असं कसं मग आता जाऊ दे, त्याला आता paper पब्लिकला पाठवलं. कसं होतं, आता महिलांमध्ये थोडं आता आपण तिला आणलं मग होतं ती काय म्हणलं, महिलांसाठी. तुला काय अडचण आहे तर मला कॉल कर म्हणली. मी तुला समजावून सांगतो म्हणले कसं काय करायचं. जाऊ दे. आणि तिनं महिलांना बी सांगितलं तिथे वाडीतल्या हम्म, हम्म, आपल्या घरापासल्या हम्म. सांगितलं. तिथे महिला बी तुमच्या तयार केल्या त्या.
सगळं जाऊ दे चला, ती एक्झाम महत्वाची आहे. हा. आपलं काय इलेक्शनचं काय ना, पण एक्झाम मेन महत्वाची, तिच्या करिअरचा संबंध आहे सगळं. हम्म. करिअर महत्वाचं आहे. जाऊ दे, जाऊ दे. त्याला जा म्हणलं बाकीचे आहेत ना आपले बघणारे. हे बाकी हा, ठीक आहे ते खायला अडचण सगळं टाकाटक करून घेतले आपण. एक नंबर केले सगळे काम. हम्म. ते गुन्हा 100% आपल्याला आहे. ते तर आहेच की रे. हा. बघतो ती काय गोट्या कोण त्याचा काय आवाज नाही का काय नाही, गोष्टाचा कुठं तर तेवढं 10 रुपये बसला असेल. जमनेच करून टाका त्याचा फायनल आपण. काय करू माहिती आहे का? हम्म. हे दोन जाऊ द्या. ते निवडून द्या आपण. अरे ना. नाही त्याच्या आधी त्याला पैसा लागला ना, एक 1-2 वाढवून देतो म्हणायचं, आणि ती जमीन आपल्या ताब्यात जास्त करायचं. हा. जमीन ते भारी आहे. अशा जमीन ते भेटत सोडायला नाही. नाही, जमीन आहे. इकडे ह्याला तळा आहे. बघू एमआयडीसी करायला, एमआयडीसी बांधायला चांगली जागा आहे म्हटलं तर, एक तळ नंबर आहे म्हटलं हा. तर मग टेन्शन नाही. तिथलं आपलं तिथलं मधलं हायवेवर गेला इकडे एमआयडीसीला साठी चांगला चांगली जाईल मग ते. एक एमआयडीसी नंबर म्हणून येतो आपण. एक नंबर आहे. बरं चालतं. हॅलो. हा चालतं. मग येतो बाकी तयारीला, मी जरा माझं काम करतो. हा चालतंय. मग 4ला भेटू मग तळ्यावरती. असं करूया. बाकी सगळी तयारी करा, मला फोन कर, झाल्यावर मी येतो तिथं. चालतंय. मी हा. सगळं तयारी. चालतंय मला फोन लावतो त्या टाइमला या. चालतंय. येऊ मग. हा येतो. मला फोन करत आलं ना. हा हो करू. चल. नमस्कार पाटील साहेब. कुठं आले आपली तयारी? नाही तयारी तुला तयारी येऊन तर काय करणार काय झालं? आहे तुम्हाला सांगतो आमच्या घरातील म्हटले तुमचं नाव काय कारण काय? मला घराला काढणार काल मला घरातून घेत नव्हतं 3 दिवसाला घरात नव्हतं, मग मी गेला बाहेर येत होतो तू मग तुमचं काय मत आहे गावाबद्दल? गावात काय विचार चालू आहे आपल्याबद्दल? अजून नाही ह्या वेळेला आपण तर्तपणा घेतलेलं आहे बरोबर. आता हा शक्य कसं आहे ते? तर्तपणा घ्यायला लागते. आपण माघार घेऊन जाताना त्यांना विरोध करायला राहणार नाही की दुसरा? विरोध राहणार नाही म्हणून तर हे करणार ना आपल्या दुसरी आपल्या घरात आपल्याला मदत करू. घरातली मत नाही. घरातली मदत करू. काय दिले असं वाटतं? काय दिले काय करी करणार म्हणून तुम्हाला म्हणते यावेळी आपण अर्ज माघारी घ्यावं तर ती पड्डेवाली दान धुरी म्हणतात आपण थोडंसं गाव असून जर कांडीचं नाही, तुमचं मन मला मान्य आहे, कारण सध्या स्थितीला बघायला गेलं तर फायनान्शियल आपण प्रॉब्लेम मध्ये आहे. पण मला आपण कांडीचा तुम्ही काढू काढली बकरा पाय सोबत राहूनच काय काढूया. जाऊन मग पुन्हा आपली त्याला पैसे घेऊन त्याच्यावर मी एक काम करू, शांततेत आपल्या दोघांमध्ये पाटील साहेब राहू देईल. बाकीच्या कार्यकर्त्यांना ही गोष्ट करता का दोघांमध्ये एक काम करा, थोड्या दिवसासाठी तुम्ही दोघं काय मी काय बाकीचं मी नियोजन लावतो. मांड्याचा दुपारी फोन आला तर कशा संबंधात मला माहित नाही, मी काही फोन उचलला नाही त्याचा. घरी बोलणं करू, जर आपली आपलं काही व्यवस्था होत असेल तर बाकी यांना बोलू नका. ह्या गोष्टी बोलत साहेब एका वेगळ्या मीटिंग मध्ये व्यस्त आहेत म्हणायचं, बातमी करू चालतंय. जरा 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 कमेंट कॉल आताच कॉल लाव. बंटी बॉल लावून काय कॉल करता नाही, विषय कसा आहे करूया. बरं मी बंटी भाऊकडे स्वतः होतो जाऊ आणि कसं होतंय त्याच्याशी वार्ता करतो. बघू आपण माघार घेऊन त्यांना सहकार्य करू. एवढ्या नेक्स्ट टाइम ते आपल्याला सहकार्य करतील. ग्रामपंचायतीला, जिल्हा परिषदला आपण त्यांना सहकार्य करूया. चालतंय. बाकी मग बघू पुढचं कसं असं. पुढे बघू आता जातो मी. आपल्याला त्यांनी आपण त्यांच्याकडे गेल्यावर भरपूर पाणी देणार आहेत. टेन्शन घ्या ना, आपल्याला माघार घ्यायची आहे ना, त्यांना विरोधकच राहत नाही ना मग कोण. फोन जरा टेन्शन नाही. राम मग तो आहे चालतंय. जाऊया आपण आणि त्यांचं कसं होतंय बघूया. मी फोन करतो त्यांना. बघा आणि तुम्ही एकटा भेटा अरे गोट्या भाई मला कॉल करायला लागलेत का? काय म्हणतात ते बोल. नमस्कार बोला गोट्या भाई, काय म्हणताय? कसं आठवण आमची आठवण आली भेटायचं होतं तुम्हाला बंटी भाऊ. का हो अचानक आम्हाला? हो आहे तसं ऑफिस मध्ये बसलोय मी. कोण कोण आहे ऑफिस मध्ये? कोण आहे सध्या? मी एकटाच आहे बघा. आता सगळे पोरं गेलेत बाहेर कामाच्या निमित्तानं सगळे. प्रचार जोरदार चालू आहे ना आपला? प्रचार एक नंबर आहे चालू. तुमचंच काय कळी नाही झालं, तुमचं काय प्रचार विचार काय का नाही? नाही, आम्ही तुम्हालाच भेटायला येणार होतो त्या संबंधातच. बरं या की आहे मी ऑफिस मध्ये. बरं आलो 2 मिनिटं. या मी आहे. आईला गोट्या बाय काय म्हणतात तिथं? इकडं आपल्याकडे काय काम काढलं बघूया तर काय म्हणतात.
राम म्हणजे हो. नमस्कार बटे भैया. नमस्कार नमस्कार. भरपूर दिवस झाले तुम्हाला भेटावं म्हणतोय, पण काही सवड नाही आले. आज भेटली. काय आमच्याकडे काम करतो तू? काय नाही, असंच पक्षाच्या संदर्भात, गावाच्या संदर्भात वार्ता करावी म्हणलं. कशी चालली आहे तुमची तयारी? एक नंबर. पोराने कुठलं काम असं पेंडिंग ठेवलं नाही, कुठलं कमी ठेवली नाही. लोकांचं भरपूर सपोर्ट. तुमचंच काय काही नाही, तुमचं शांत आहे वातावरण दिसून झालं. त्याचं कारण असं आहे की आम्ही पहिल्यापासून गावात आहे ना, आणि तुम्ही नवीन आलेला आहे. बर. तुम्हाला नक्की माहित पाहिजे की तुमचा पैसा कुठे पोहोचलाय का, पोहोचतोय का नाही, ते पण खूप गरजेचं आहे. ते आता मतदान झालं, इलेक्शन झालं समजेल की काय. गाव फार मस्त आहे. बर. या गावासारखं गाव अख्ख्या तालुक्यात कुठे भेटणार नाही तुम्हाला. का हो एवढं? खाणार पैसे तुमचं मतदान मला, बर. किंवा मी मत नाही म्हटलं तर भलताच आहे दोघात तिसरा. कसं व्हायचं माहितीये का, हा. आपल्या दोघांमध्ये हम्म. तिसरा कोणतरी येऊन बसायचं. ते तर आहेच, बरोबर आहे. ते कारण कसं- तुम्ही पण पूर्ण तयारी नाही, हा. मी वर्ण दिसत नाही पण आतनं तयारी आहे. आमचं तर कुठं असं बरोबर आहे का नाही? आम्हाला तर 100-101% गॅरंटी की बाबा आमचं कुठं काय होणार नाही, अतिउत्तम. अतिउत्तम. तुम्ही जरी निवडून आला तरी आम्हाला समाधान, काहीच प्रॉब्लेम नाही. कारण युवा नेतृत्व गावात येणं खूप गरजेचं. तर माझं काय मत आहे, सध्याच्या स्थितीला गावाचा विचार करण्यात काय अर्थ नाही. भविष्यात तुम्हालाही कळून नाही करायचा, आपण विकास सुद्धा करायचा, पण एक हिशोबाने. गाव पण तुम्हाला सहकार्य दिलं पाहिजे ना. आता ते एका रस्त्याचं काम चालू आहे तर टपरे उचलीनं झालीत गावातली. ते आहे, ते बरोबर आहे. लोक सहकार्य करत नाही, ते बरोबर आहे. ते पण बरोबर. सकाळी 7 वाजल्यापासून तिथं जेसीबी उभा आहे, पण तो टपरीमध्ये झोपलाय. म्हणल्यावर विचार करा त्यांना विकासाची किती गरज आहे. आहे थोडेफार लोक असतात की त्यांना पण समजून सांगत. मग माझं एक मत आहे तुम्हाला, सध्याच्या स्थितीला माझी पण काही इच्छा नाही तुमचा विरोध, कारण तुमचा प्रचार मी नीट बघितलाय. तुमचा जो प्रचार आहे हा विकासाच्या दृष्टीने अतिउत्तम आहे. मग माझं मत आहे पूर्ण सहकार्य आम्ही तुम्हाला करा. आणि तुमचं असं बोलणं यायला लागले आम्हाला. कसं आहे माहितीये का, बघा विरोधक आपण जनतेसमोर. बघा मेन पॉइंट, विचारांचा भेद आहे, बरोबर आहे. मनभेद नाही. आपला देश विकसित व्हावा हा तुमचा बी विचार आहे, माझाही विचार ते आहे. आहे. मार्ग वेगळे आहेत, बरोबर आहे का नाही? नाही, प्रत्येकाचे मार्ग वेगळे असतात, त्यांनी पद्धत वेगळी असते सगळी. मग माझं काय मत आहे, हे कार्यकर्त्यांचं सोडून द्या. हे आज आमचे उद्या तुमचे, जे उद्या तुमचे परवा माझ्याकडे येणार आहे. माझं मत आहे, माझं तुम्हाला पूर्ण पाठिंबा देतो आम्ही. मग तुमच्याकडून पण आम्हाला काहीतरी अपेक्षा आहे की तुम्ही आम्हाला कुठल्या तरी गोष्टीसाठी पाठिंबा द्यावा. मग तुमचं काही सहकार्य आम्हाला राहील. त्यांची इच्छा काय पहिलं सांगा, त्यावर बघू काय. बघा कसं आहे, सध्या स्थितीला बघा कार्यकर्त्यांना आमच्या पण खुश करणं खूप गरजेचं आहे. कारण तुमच्या मागे जर लावायचं म्हटलं त्यांना, तर आम्हाला त्यांना पण खुश ठेवणं गरजेचं आहे. नाही, माझ्या कार्यकर्त्यांना सांगितलं अचानक त्या गोटेबाई आपल्या म्हणजे आपल्यामध्ये आपला सपोर्ट करायला बघा. लागले. ते आतल्या बातम्या नसतेच सांगायच्या सगळ्या कार्यकर्त्यांना. नाही तसं नाही. आम्ही माझ्या कार्यकर्त्यांना नाही, तुमच्या लोकांना कसं माहितीये का, लोक आतापर्यंत दोघं एवढे विरुद्ध होते आणि अचानक एका ह्याच्यामध्ये झटक्यामध्ये दोघं एकत्र आले, असं काय. एकत्र नाही येते, मी माघार घेतोय. बरं, मी तुमच्या सोबत नाही येणार आहे. माघार घेतली. मी फक्त माघार घेतोय आणि बाजूला राहतोय, जेणेकरून माझ्या पदरात पडणारे जी मतदान होतं ते तुम्हाला लागते ना आपोआप. तसं बिनविरुद्ध झालं गो माझं. मग होऊ दे ना, तुम्ही तरी याल का नाही. मग काय बिनविरुद्ध झालं. तुम्ही आलं ते आम्हाला समाधान नाही. लढवायची गरज नाही ना. नाही इलेक्शन तर होणार नाही, कारण छटून माटून दोघं तिघे जण आहेतच. तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे, मला पटतं. तुम्ही म्हणताय आम्हाला तुम्ही माघार घेताय, मग असं आता आपले बिनविरुद्ध निवडून लागते, मग तर काही इलेक्शनचं राहिलंच नाही. आता बरोबर आहे. प्रश्न सगळा संपला. आता प्रश्न आहे आम्ही एवढा पैसा खर्च केला, त्याच्याबद्दल आता काय करायचं आपण, कसं बघा करायचं. आता बिनविरुद्ध जिल्हा परिषदला जेवढं पण येतंय, व्यावसायिक दृष्टी असू दे, विकासाच्या दृष्टीनं असू दे, ते तुमचं. बरं. आणि आम्ही जे तुम्हाला सहकार्य करणार आहे त्याच्या बदल्यात ग्रामपंचायत आमचं. त्यासाठी तुम्ही माघार घेतात. नाही तसं काय हरकत नाही. जिल्हा गणपतीला तुम्ही आम्हाला असं म्हणजे मदत करताय, सपोर्ट करताय. जिल्हा परिषद करून राहिला, ग्रामपंचायत तुम्हाला करून आले. नक्की का, नाहीतर परत तालुक्यासारखं व्हायचं. नाही, कोणी सपोर्ट भेटतो तुम्हाला. मागच्या वेळेला तू, या वेळेला मी. काय तुम्हाला कशाच पाहिजे सपोर्ट, पैसा पाहिजे कशा, ते सगळा सपोर्ट आपण. बघा वेळेनुसार तो सपोर्ट असतो, फायनान्शियल बी होईल आणि तुमचा आम्हाला तुम्हाला काय कमी पडू देणार नाही. पण आता आम्हाला
आमचं पूर्ण सहकार्य असेल. उद्या गुलाल तुमच्या नावाचा उदय. मग काय बिनविरोध आमचे सुद्धा काय सगळं झालं की सगळं संपलं, विषय संपला, जागेवर संपला ना. उद्या जो मतदान होणार आहे ना, त्या मतदानाच्या दिवशी रात्री आपण गुलाल उधळायला चालू करू. काय का? मग आता काम करू, आम्ही जाणार आहे एक 4 वाजता पार्टीला. पोरले बोलवलं लागेल, पार्टी करूया. तुम्ही पण सुरुवात जॉईन आम्हाला पोरांना शुभेच्छा देऊ बाबा, आपलं बिनविरोधच निवडून झाली. नाही आम्ही काय सहकार्य करू शकणार नाही. कसं माहितीये का, या लागतंय काय आपल्याला फक्त येऊन फक्त काय तिथं बसायचं पुढे तुम्हाला काय त्यांना चालतंय, येऊ. थोड्या वेळासाठी आम्ही सहकार्य करू. त्यांना सांगायचं बाबा आपलं झालं की आपल्या गोट्या बाईने माघार घेतले, आपण बिनविरोध आम्हाला पण एक काम आहे रात्रीचं, पण तरी पण आम्ही वेळ काढून तुमच्यासाठी येऊ. थोडी चर्चा करू शकतो. चालेल ना, नियोजन उद्याच करूया. परफेक्ट. मग आता आहे सेल्फी आमची आणि जिला गावात आहे आमची. चला जाऊ आपण पार्टीला आता. होणार नाही. कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवू नका. हे आपण जिकडे ते तिकडे आहे. काही टेन्शन घ्या नाही यांचं. काय नाही गोष्ट माहिती. इव्हन काय मजा यायचं की नाही. आपण धंद्याच्या हिशोबाने बघायचं आपली प्रगती कशी होती आहे. हा, कसे बसते आपण बघून घ्यायचं. निधी कसा तुमच्या खिशातून माझ्या खिशात राहील याचाच विचार करायचा फक्त. नक्की.